पावसाळा चालू झाला की मस्त हिरव्यागार अशा रानभाज्या बाजारामध्ये मिळायला लागल्या आहेत. आपल्याला ह्या रानभाज्या कशा स्वतःहून उगवून येतात, त्या पेरल्या जात नाही. नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. बघू शकता तुम्ही इथे ही फोणशीची भाजी आहे. ही फोणशीची मी एक जुडी घेऊन आलेली आहे. तर हे डोंगर भागामध्ये वगैरे अशी ही भाजी उगवली जाते आणि ही आपोआप उगवून आलेल्या भाज्या ह्या कशा शरीरासाठी पण आपल्या चांगल्या असतात आणि औषधी असतात. त्यामुळे जरूर आपल्याला मिळालं तर घेऊन या आणि खा. तर इथे भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी बारीक चिरून घेतली. शक्यतो पालेभाज्या करताना ना लोखंडी कढईचा वापर करा किंवा तव्याचा वापर करा, कारण भाज्यांचा हिरवेपणा पण टिकून राहतं आणि आपल्या शरीराला आयर्न पण मिळतं. तर मस्त असं कढई घेतली आणि त्यामध्ये तेल घेतला. तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. त्यानंतर तिथे मी जिरं, हिंग, हिरवी मिरची, कांदा, लसूण सर्व असं छान तेलात परतून घेतलं. त्यानंतर थोडी हळद घातलेली आहे. हळद आता तुम्ही घाला, नसेल आवडत तर तुम्ही हळद घालू नका. शक्यतो पालेभाज्याला हळद घालत नाही, पण मी इथे हळद घेतलेली आहे. थोडी धणे पावडर, जिरे पावडर, लाल तिखट आणि चण्याची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर वरून थोडासा हिंग घातलेला आहे आणि थोडं गुलाबी मीठ घातलेलं आहे. सेंधव मीठ घेतलेलं थोडं. नंतर लगेच बारीक चिरून घेतलेली भाजी घातलेली आहे. झटपट होणारी रेसिपी आहे, पटकन होते. भाज्या शिजायला वेळ लागत नाही, फक्त चणे डाळ शिजायला वेळ लागते. पण ती बारीक असा गॅस करायचा आणि त्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे कसं त्या वाफेवरती त्या चणा डाळ चांगली शिजल्या जाते. आणि चणा डाळ ना आधी भिजत घालायची. रात्री सकाळी भाजी करायची असेल तर रात्री भिजत घालायची, म्हणजे ती डाळ लवकर शिजल्या जाते. तर बघू शकता इथे छान अशी आपली डाळ पण शिजली आणि भाजी पण तयार झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.